नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय इंग्रजी संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 1A डू ॲज डायरेक्टेड एनी फॉर 8 मार्क्स. दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण करायच्या आहेत. उत्तरे लिहून दिलेली आहेत. कंप्लीट द वर्ड्स स्लोली, truth, music, parrot. Second, arrange the alphabetical order, 2 marks. Food, sweet, dance, music. Answer, dance, food, music, sweet. Second, green, great, grand, grass. Answer, grand, grass, great, green. Third, punctuate the following sentence, 2 marks. 1. Why do we tell lies? आन्सर लिहून दिलेला आहे. सेकंड, द बॉईज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. याचंसुद्धा आन्सर लिहून दिलेलं आहे. 4. मेक 4 मिनिंगफुल वर्ड्स, मिनिमम 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स. लाईट हाऊस, लाईट, हाय, हाऊस, लॉस्ट. याप्रमाणे तुम्ही मिनिंगफुल वर्ड्स तयार करू शकता की त्याचा अर्थ असला पाहिजे. तुम्ही कोणताही शब्द लिहू शकता, परंतु ज्या शब्दामध्ये हे लेटर आहेत त्याच लेटरचा वापर करायचा आहे. यानंतर आपण आता पुढील प्रश्न पाहणार आहोत. राईट द रिलेटेड वर्ड्स विलेज, फार्म, कम्युनिटी, क्रॉप्स, रुरल. बी क्वेश्चन ॲड प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स, 1 मार्क्स. हॅप्पी, अनहॅप्पी, एबल, अनेबल. सेकंड, कंप्लीट द वर्ड चेन स्काय, याक, काईट. ईवरून एग्ज, जीवरून गोट. सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 2 रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्स. कंप्लीट द सेंटेन्स द बिहू डान्स इज अ जॉयस वन परफॉर्म बाय बोथ यंग मेन अँड. आन्सर लिहून दिलेला आहे. वुमन अँड इज नोटेड for its brisk steps and hand movement. Second, Arunachal Pradesh finds a mention in the ancient literature of the Puranas and the Kalika Puran. पॅसेजमधूनच उत्तरे लिहायची आहेत. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पॅसेजचं वाचन करा. यानंतर पॅसेजवर आधारित पुढचा प्रश्न. ॲक्टिव्हिटी 2 कंप्लीट द वेब. नेम्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स ढोल, ड्रम, वाइंड, पेपा. ॲक्टिव्हिटी 3 राईट पास्ट टेन्स ऑफ वर्ब. मेक, मेड, प्रोव्हाइड, प्रोव्हाइडेड, नोट, नोटेड, परफॉर्म, परफॉर्म्ड. 4 क्वेश्चन रीराईट ॲज ॲन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स 1 मार्क्स. उद्गारार्थी वाक्य तयार करायचं आहे. द बिहू डान्स इज अ व्हेरी जॉयस वन. व्हॉट अ जॉयस वन द बिहू डान्स इज एक्सक्लेमेटरी मार्क. सेकंड अंडरलाईन द वर्ब. अरुणाचल प्रदेश फाइंड्स. फाइंड्सला अंडरलाईन करायचे आहे. तेच खाली उत्तर म्हणून लिहायचं आहे. आहे तसं वाक्य लिहून फक्त फाइंड्स हा जो शब्द आहे त्याला अंडरलाईन करा. डू यू लाईक डान्स वाय. तुम्हाला डान्स आवडतो का. आवडत असेल तर कारण लिहायचं आहे. येस आय एन्जॉय डान्सिंग बिकॉज इट इज अ फन वे टू एक्सरसाइज अँड एक्सप्रेस इमोशन्स थ्रू मोमेंट्स. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सेक्शन 3 पोएट्री 10 मार्क्स. Question number 3A read the stanza and do the activities 5 marks. 1. Complete following wave diagram. Birds and animals mentioned in the extract: cat, dog, horse, parrot. Next question, match the animals in a column A with their illnesses in column B. 2 marks. Cat, D answer, refuse her milk. Dog, C answer, does not eat his bone. Horse, B answer, coat does not shine like silk. Parrot, answer A, groans. Next question पहा.
ॲक्टिव्हिटी 3, राईट द 2 रायमिंग पेअर्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट 1 मार्क्स. मिल्क, सिल्क, ले, से यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 3B, ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम 5 मार्क्स. ट्रूथ पोयमचं नेम आहे, टायटल नेम लिहायचं आहे. पोएट्स नेम बॅरी वाडे. नेक्स्ट, हाऊ मेनी लाईन्स इन द स्टँजा. 12 लाईन्स आहेत. फेवरेट लाईन्स तुम्ही कोणतीही लिहू शकता. वाय आय लाईक दिस पोयम, तुम्हाला ही पोयम का आवडली. आन्सर लिहून दिलेला आहे, व्हिडिओ स्टॉप करून वाचन करा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सेक्शन 4, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे 5 गुणांसाठी. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हू वॉज द किंग ऑफ मिथिलिया. आन्सर लिहून दिलेला आहे. किंग जानका वॉज द किंग ऑफ मिथिलिया. सेकंड, हाऊ ओल्ड वॉज ही. ही वॉज 50 years old. ॲक्टिव्हिटी 2, व्हेअर डिड ही फाइंड अ गोल्डन बॉक्स. आन्सर, गोल्डन बॉक्स फाउंड इन अ फील्ड. ॲक्टिव्हिटी 3, फाइंड द पास्ट टेन्स. लिव, लिव्ड, फाइंड, फाउंड. ॲक्टिव्हिटी 4, ही वॉज व्हेरी हॅप्पी. मेक इट नेगेटिव्ह सेंटेन्स. ही वॉज नॉट सॅड. गिव 2 नेम्स ऑफ द ग्रेट इंडियन इपिक्स. रामायण, महाभारत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सेक्शन 5, रायटिंग स्किल 12 मार्क्स. क्वेश्चन नंबर 5, कंप्लीट द लेटर्स विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स इन द ब्रॅकेट. वर्ड्स पहा. न्यूजपेपर, फ्युचर, फोटो, ग्रँड, प्राईज, आदित्य या शब्दांचा वापर करून खाली दिलेलं जे पत्र आहे ते पूर्ण करायचं आहे. इथं हे लेटर पूर्ण करून दिलेलं आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित वाचन करा. बी क्वेश्चन, डायलॉग रायटिंग 2 मार्क्स. पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर. योग्य क्रमाने खाली जे 4 वाक्य दिलेले आहेत ती लावायची आहेत. इथे वाक्ये लावून दिलेले आहेत. हॅलो, डू यूज मोबाईल फोन. नो, माय पॅरेंट्स डू नॉट अलाउ मी. व्हाय इज इट सो. दे फेअर इट विल अफेक्ट माय स्टडीज. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कंप्लीट द डायलॉग. 1 गुणासाठी हा क्वेश्चन आहे. व्हेन इज युअर बर्थडे. माय बर्थडे इज ऑन March 15th. सेकंड, हाऊ ओल्ड आर यू. आय एम 13 years old. क्वेश्चन नंबर 6, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 3 मार्क्स. मोबाईल फोन. दिलेल्या पॉईंटच्या आधारे एक पॅराग्राफ तयार करायचा आहे. द यूज ऑफ मोबाईल फोन्स. सोशल मीडिया, कॅमेरा, रेडिओ, इंटरनेट, SMS, कम्प्युटर नेटवर्क, म्युझिक, व्हॉईसमेल या पॉईंटचा वापर करून आपल्याला पॅसेज तयार करायचा आहे. इथे पॅसेज तयार करून दिलेला आहे. व्हिडिओ स्टॉप करून पहा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बी, राईट अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स अँड गिव इट सुटेबल टायटल 3 मार्क्स. टायटल, द क्लेव्हर क्रो. स्टोरी सोपी आहे. व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून वाचन करा. ऐकलेली आहे सर्वांनी ही स्टोरी, त्यामुळे तुम्हाला लिहिताना सोपी जाणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न पहा. ट्रान्सलेशनवरती प्रश्न असणार आहे. भाषांतर. सेक्शन 6, क्वेश्चन नंबर 7, राईट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मदर टंग. एनी 2. हेल्थ, आरोग्य. काइंड, दयाळू. फेस्टिवल, सण. कोच, प्रशिक्षक. बी क्वेश्चन, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग. 1 मार्क्स. ट्रीज आर अवर ट्रू फ्रेंड्स. झाडे आपले खरे मित्र आहेत. यानंतर पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व तुम्हाला अपडेट वेळेवर मिळतील. आता शेवटचा प्रश्न पहा. ऑलवेज बी ऑप्टिमिस्टिक. नेहमी आशावादी राहा. सी, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब इन टू युअर मदर टंग. 1 मार्क्स. एनीवन. माइट इज राईट. कदाचित बरोबर आहे. प्राईड हॅज फॉल. अभिमान कमी झाला आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद.